आज आपण उपवासाचे मोदक करणार आहोत। तर त्याच्यासाठी या वाटीने 2 कप शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, 2 वाटी साखर, 1 कप डेसिकेटेड कोकोनट। आता हे शेंगदाणे भाजलेले आहेत ना, तर ते याचे पूर्ण आता टर्पल काढून घेऊयात। हे असे आपण सर्व दाण्यांचे टर्फल काढून घेतलेले आहेत। आता आपण मिक्सरला हे बारीक करून घेऊयात। दाण्यांचा कूट करून घेतलेला आहे, असा बारीक एकदम करून घ्यायचा। आता आपण मोदक बनवायला घेऊयात। कढई गरम झालेली आहे। आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण तूप टाकून घेऊ। आता गॅस एकदम मंद केलेला आहे आणि याच्यात कूट टाकून घेते। शेंगदाण्याचा कूट आहे, त्याच्यामुळे आपल्याला तूप सुद्धा जास्त वापरायचं नाही। हा दाण्याचा कूट आता जेवढा भाजून घेईल ना, तर त्याला मग नंतर तेल सुटायला लागतं। त्याच्यामुळं ह्याला तूप आपण कढईला कूट चिकटणार नाही म्हणून आपण तेवढं तूप टाकून घेतलेलं आहे। फक्त 1 टेबलस्पून तूप टाकून घेतलं। या कुटाचा फक्त कच्चेपणा जास्तोपर्यंत आपण हा कूट भाजून घेणार आहोत। जास्त वेळ भाजायचा नाही हा, फक्त थोडासा क्रिस्पी झाला ना की नंतर आपण मग गॅस बंद करू। दाण्याचा कूट आपण 6 ते 7 मिनिट कंटिन्यू भाजलेला आहे। आता आपण डेसिकेटेड कोकोनट याच्यात टाकून घेऊयात आणि 2-3 मिनिटं आपण आता हे पुन्हा भाजून घेऊ। बऱ्याच वेळा काय होतं पहा, गणपती बाप्पांच्या वेळेस आरती झाली ना की आपण सरसकट सगळ्यांना प्रसाद देतो, पण तो काही प्रसाद उपवासाला चालत नाहीत पहा। त्याच्यामुळे ज्यांच्या घरी गणपती बसतात ना, त्यांनी तर आवर्जून हे करून ठेवा। महिनाभर टिकणारे हे मोदक आहेत, पण गणपती बाप्पांना येण्यासाठी केवळ आता 7 ते 8च दिवस राहिलेले आहेत। त्याच्यामुळे हे 15 दिवस तर आरामात राहतात हे मोदक। त्याच्यामुळे तुम्ही ज्यांच्याकडे गणपती बसतात ना, त्यांनी हे असे मोदक नक्की करून ठेवा। ज्या लोकांना उपवास असतात ते प्रसाद खातच नाहीत, त्यांच्यासाठी खास मोदक हा आपण बनवत आहोत। ही रेसिपी माझी मी स्वतःनीच बनवलेली आहे। त्याच्यामुळं जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील। हा दाण्याचा कूट आपण जवळजवळ 10 मिनिट कंटिन्यू परतून घेतलेला आहे। त्याच्यामुळं खाली पण असा लागत नाही पहा, आणि एकदम असा क्रिस्पी पण झालेला आहे आणि थोडासा लाईट कलर त्याचा चेंज झालेला आहे। तर आता हा दाण्याचा कूट आपण काढून घेऊयात। आपण दाण्याचा कूट काढून घेतलेला आहे, हा आता कोमट करून घेऊयात। कढई गरमच आहे, याच्यामध्ये 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी। आता हे लगेचच आपण मिक्स करायला घेऊयात, कारण लगेच कढईला खाली साखर लागते। गॅस मी फुलच ठेवलेला आहे, जरा उकळी येतोपर्यंत आणि साखर विरघळेपर्यंत गॅस फुलच ठेवायचा। आपण जेवढी साखर घेऊ ना त्याच्या निम्म पाणी घ्यायचं, म्हणजे मग पाकसुद्धा आपला व्यवस्थित होतो। आपल्याला आता एकतारी पाक करून घ्यायचा आहे। पाक करत असताना गॅस सोडून असं बाजूला जायचं नाही, कारण काय होतं मग ते साखर खाली लागते, पाकसुद्धा मग फसून जातो। त्याच्यामुळे असं कंटिन्यू हलवत राहायचं, जरा जास्त वेळ लागत नाही। हा एकतारी पाक करायला फक्त 10 मिनिट लागतात। पाकाला उकळी आलेली आहे, गॅस मी एकदम मंद करत आहे। मंद गॅसवरती आपण आता पाक करून घेणार आहोत। 1-2-3 मिनटं झाली की पाक चेक करा, कारण लगेचच हे चिकट व्हायला सुरुवात होईल पाक। थोडासा चिकट आणि एकतारी पाक झाला की आपण गॅस बंद करू। पाक चेक करून घेऊयात, थोडासा थंड करून घेऊ। हा एकतारी पाक झाला, अशी तार निघते बघा त्याची। दाण्याचा कूट आहे ना कोमट झालेला आहे, हे याच्यात आपण टाकून घेऊयात। नाही, गॅस मंदच ठेवायचा आणि 5 मिनिट आपण ह्याला शिजून देऊयात। 1 टेबलस्पून विलायची पावडर टाकून घेऊ। हे सर्व मिक्स करून घेऊयात। हे पातळ झाले, हे नंतर घट्ट होईल। हे 2 ते 3 मिनिट छान हलवून घेतलेले। गॅस मी बंद करते। आता हे पहा, मिश्रण आता जसजसं थंड होईल ना तसतसं ते आता घट्ट होत जाईल।
4 ते 5 मिनिटातच हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात. मिश्रण एकदम छान झाले आपलं. साच्याला तूप लावून नाही घ्यायचं, कारण हे कसं आहे, हे ऑइली आहे, त्याच्यामुळं हे डायरेक्टच आपण ह्याच्यात टाकून घेऊयात. ते पूर्ण असं दाबून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे आतमध्येपर्यंत हे मिश्रण जाईल आणि मोदकांना कळ्या पण छान येतात. असं आता अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेऊयात. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.